नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत पदवी असलेल्या उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता कोणतीही फी उमेदवारास भरावी लागणार नाही। तेव्हा या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएस मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेलं तर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली गेलेली आहे। तर समुपदेशक म्हणजेच काउन्सिलर या पदासाठी ही रिक्रुटमेंट एकूण 3 वॅकन्सी करता या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्यासाठी या पदाची जाहिरात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करण्याकरता एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की या ठिकाणी अर्ज सादर करा। तर या पदासाठी मानद तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवला जात आहे। तर या पदासाठी शिक्षण पात्रता अर्ज करण्याकरता काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य MSW ची पदव्युत्तर पदवी आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेमधली मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी आहे किंवा समुपदेशन मानसशास्त्र या विषयातील पदविका आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्याचसोबत या शिक्षण पात्रतेसोबत अनुभव पात्रता सुद्धा लागणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता, समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असल्यास त्या उमेदवारास या पदासाठी प्राधान्य दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या ठिकाणी लागणार असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर मित्रांनो, या पदाबाबत काही अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता, राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकाची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येणार आहे। त्याकरिता मासिक मानधन 4,000 रुपये देण्यात येणार आहे। प्रथम वर्षासाठी सदरपदी मानदतत्वावर नेमणूक करण्यात येईल। सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची आहे की नाही हे ठरवण्यात येणार आहे। अशा काही अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, या पदासाठी निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास कोणकोणती कर्तव्य या ठिकाणी पार पाडावी आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता, राष्ट्रीय परिवहन महामंडळातील विशेषतः चालक कर्मचाऱ्यांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी वैयक्तिक संवाद साधून अडीअडचणी समजावून घेणे किंवा वैयक्तिक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचाराची गरज निदर्शनास आणून देणे अशी कर्तव्ये त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, नेमणुकीचा कालावधी या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी बघू शकता, वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांनी फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो स्वतःच्या सहीसह त्यावर चिकटवावा। त्यानंतर अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, सर्व शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, गुणपत्र व अनुभवाचा दाखला त्यासोबत जोडायचा आहे। सदर अर्ज आपण ज्या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावाने विभागीय कार्यालय यांच्याकडे दिनांक 18/3/2024 या तारखेपर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी पाठवायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी पत्ता इथे बघू शकता, या विभागाचा ॲड्रेस इथे ठिकाणी देण्यात आलेला आहे। अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी या विभागाचा ॲड्रेस कोणता आहे त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या पदासाठी तो अर्ज या ठिकाणी तयार करून त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या सांशांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर तो अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करण्याकरता इच्छुक असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा या विभागामध्ये समुपदेशक या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी घेतल्या जात असून पदभरतीची जाहिरात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली असून या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या भरतीबाबतची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएस मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.